बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर कौटुंबिक हिंसाचार कोणत्या थरापर्यंत जाऊ शकतो याचे जिवंत उदाहरण महाराष्ट्र राज्याने पाहिले आहे। सोलापूर जिल्ह्यातून असाच एक हिंसाचारक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। एका विवाहित महिलेला जबरदस्तीने विष पिण्यास प्रवृत्त करण्यात आले, त्यानंतर तिला जबर मारहाण करण्यात आली। ही मारहाण इतकी होती की त्यात तिच्या कानाचा पडदा फाटला। धक्कादायक म्हणजे या महिलेच्या लग्नाला 18 वर्षे झाली आहेत। या प्रकरणी पोलिसांनी चित्राच्या कुटुंबियांची तक्रारीवरून दीर आणि जाऊ यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे। चित्रा भोसले हिचा विवाह सतीश भोसले यांच्याशी 2007 साली झाला होता। त्यानंतर हुंड्यासाठी चित्राला त्रास देण्यात आला। 2014 साली तिच्या सासऱ्याच्या लोकांविरोधात सोलापूर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला होता। मात्र 2 वर्षानंतर भोसले कुटुंबियांनी चित्रा भोसलेला नांदविण्यासाठी लेखी हमी दिली। त्यानंतर त्या नांदण्यासाठी गेल्या होत्या, पण त्रास काही कमी झाला नाही। आता परत त्यांना जबर मारहाण झाल्याचा आरोप चित्राचे वडील आणि भावाने केला आहे। काही दिवसांपूर्वी चित्रा भोसलेला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे। 11 मेला दीर जाऊ यांनी चित्राला बेदम मारहाण केली, शिवाय तिला विष पिण्यासाठी दबाव टाकला असल्याची तक्रार करण्यात आली आहे। विवाहित महिलेस इतकी मारहाण केली की त्यात तिच्या कानाचा पडदा फाटला आहे। रॉड आणि काठीने ही सर्वांगावर मारहाण करण्यात आली आहे। परिणामी चित्राच्या अंगावर अनेक ठिकाणी जखमा झाल्या। त्याच अवस्थेत तिला दिवसभर घरात कोंडून ठेवण्यात आले होते। ज्यावेळी तिचा मुलगा आला त्यानंतर तो त्यांना रुग्णालयात घेऊन गेला। तिला सोलापूरच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। माझ्यावर अत्याचार म्हणजे मला न्याय मिळावा, माझ्यावर जो अत्याचार झालाय ना त्याला न्याय मिळावा एवढं। काय तुमच्या बाबतीत काय घटना घडली? 2 दीर आणि 2 जावा। काय पोलिसात गेलेत का तुम्ही त्यांच्या विरोधात? काय पुढची कारवाई चालू आहे की तपास चालू आहे। काय किती तारखेला ही घटना घडली, कुठं घडली? 11 तारखेला घटना घडली हा टेंभुर्णीमध्ये। बर, तुमच्या घरी काय कशामुळे सुरुवात झाली आहे? रॉडनी आणि दांडकेने मारले 2 दिरांनी। बर, काय नाव दिरांची? निलेश लक्ष्मण भोसले आणि संतोष लक्ष्मण भोसले मग आणि निलिता संतोष भोसले, पूजा निलेश भोसले। चौघांनी मिळून मारहाण केली। मला एक कडी लावून 1 ते 1.5 तास मारहाण केली। मग तुम्ही काय पुढे आई वडिलांशी कसा संपर्क साधला? नंतर माझा मुलगा 9 वाजता आल्यानंतर त्याने दवाखान्यात दाखल केलं मला। दवाखान्यात गेल्यानंतर घरी माहेरी गेली ना। कानाच काय म्हणले डॉक्टर? कानाच्या पडद्यात काय झालं? ऑपरेशनच सांगितलं। गेल्या किती वर्षापासून हे त्रास? 19 वर्ष झालं त्रास चालू आहे। पतीकडनं होता, पण आता पतीचा त्रास सहन केला, पण आता दिराचा त्रास सहन करू शकत नाही ना। पतीला भरपूर मदत केली म्हणजे तुमच्या वडिलांनी, भावांनी? हा केली, भरपूर मदत केली। हा कानाचा तर कायम ऐकायला येणार नाही का? असं काय सध्या तर आता मनस्थिती खूप बेकार आहे, माझी कंडिशन खूप बेकार आहे। काय पोलिसांकडे किंवा शासनाकडे काय मागणी आहे तुमची? काय न्याय मिळावा हीच मागणी। नाही जाणार ना, ते मला जीव मारून टाकतील, आता जाणार नाही। हा काय सारखं हुंड्यावरून होतं त्याला पैसे मागले? पैशाची मागणी तर सारखी चालूच असते, सारखी चालू असते। पतीच करते। काय दुकान पण दिले म्हणे तुमच्या वडिलांनी? हा, माझ्या भावाचं दुकान दिलं त्यांना। कसं दुकान होतं? मोबाईल। तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव? सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय? आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही। लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर। प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा, आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा। आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल। आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये। इक्बाल फॅशन सोलापूरचं अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श। मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला। आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट, सोलापूर।